रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज पुन्हा घेऊन आलेली आहे अशा काही छान अशा टिप्स की ज्या आपल्या रोजच्या कामात आपल्याला खूप असे मदत करतील. ते बघा, जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा कुकरबद्दल. काय होतं की आपण रोजच आपला कुकर हा वापरत असतो, पण कुकर वापरता कधी कधी काय होतं की कुकरला शिट्ट्या बिलकुल होत नाही. आणि शिट्ट्या होत नाही म्हणून आपला जो वरण भात असतो किंवा आपण जे कुकरमध्ये लावतो ते काही व्यवस्थित शिजत नाही. मग तेव्हा आपण काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, कुकरचा असा हा रिंग काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर आता हा जो रिंग आहे हा आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी ठेवायचा आहे फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होईल की जो कुकरचा रिंग आहे तो टाईट येईल. आणि टाईट आल्यामुळे कुकरमधली जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही. आणि वाफ बाहेर न गेल्यामुळे आपल्या कुकरला छान अशा शिट्ट्या होईल. आता त्या कुकरमध्ये आपण वरण भात शिजवा किंवा आणखी काही छान असं शिजल्या जाईल. नक्की ही टिप्स तुम्ही फॉलो करा. दुसरी जी टिप्स आहे ती पण कुकरच्या झाकणाबद्दलच. काय होतं की आपण जेव्हा कुकर लावत असतो तेव्हा त्या कुकरमध्ये आपण वरण भात लावतो किंवा आणखी काही, तर या ज्या झाकणामधून त्याचं पाणी जे आहे ते बाहेर येतं आणि पाणी बाहेर आल्यामुळे त्याला असे डागं पडतात आणि ते डागं काढणे आपल्यासाठी खूप असं कठीणचं काम असतं. मग आपण ते इथे टाळू शकतो. ते कसं, तर आपल्याला घ्यायचं आहे इथं खाचं तेल घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली जी शिट्टी आहे शिट्टीवर 2 ते 3 थेंब असे टाकून घ्यायचे आहे. तसेच त्याच्या आजूबाजूला सुद्धा टाकून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला या कुकरला पलटून घ्यायचं आहे आणि पलटून घेतल्यानंतर आतमधल्या भागामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे. याने काय होईल की जेव्हाही आपला कुकर शिट्टी देईल तेव्हा या तेलामुळे पाणी वर येणार नाही व आपला कुकरसुद्धा खराब होणार नाही. ही सुद्धा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता मी तुम्हाला कुकरची शिट्टी झाल्यानंतर किंवा कुकर झाल्यानंतर हा कुकरचं झाकण काढून दाखवत आहे. तिकडे बघा, कुकरचा जो आतमधला भाग आहे असा तेलकट झालेला आहे. याने काय झालं की कुकरमधलं जे पाणी आहे ते वर आलं नाही आणि कुकरच्या झाकणाला बिलकुलच डागं पडलेलं नाही. तुम्ही आतमधल्या झाकणाला सुद्धा पाहू शकता आणि वरच्या बाजूने सुद्धा पाहू शकता. झालं की आपल्याला कुकरचं जे झाकण आहे त्याला आता जास्त घासायची गरज पडणार नाही. आता जी आपली तिसरी टिप्स आहे ती आहे बेसन पीठ चाळण्याबद्दल. काय होतं, बेसन पीठ असो, तांदळाचं पीठ असो की मैदा किंवा साखरेचं पीठ, हे जेव्हा आपण चाळायला जातो तेव्हा काय होतं की ते पटकन पळत नाही, कारण की ते खूप असं बारीक असतं आणि ते चाळताना काय होतं की ते चाळणीला चिपकून बसतं. म्हणून इथे काय करायचं आहे, आपल्या घरी असलेली एक काचेची वाटी घ्यायची आहे आणि ती काचेची वाटी अशी मधोमध ठेवायची आहे आणि नंतर याला चाळायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की जिथे आपल्याला भरपूर वेळ लागत होता तिथे अगदी 2 सेकंदात आपलं पीठ हे चाललं जातं. तुम्ही ही टिप्स बेसन पिठासाठी, तांदळाच्या पिठासाठी किंवा मैद्यासाठी जे एकदम बारीक आहे त्याच्यासाठी नक्कीच वापरू शकता. ही टिप्ससुद्धा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता छान असं आपलं पीठ लवकर असं चाळून झालेलं आहे. नक्की फॉलो करा आणि कमेंट करून कळवायला विसरू नका की ही टिप्ससुद्धा तुम्हाला कशी वाटली. आता आपली सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅसवर आपल्याला निंबू का बरं ठेवायचं आहे किंवा निंबू का बरं टाकायचं आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला इथं घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्ध लिंबू. हे अर्ध लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे. पिळताना आपल्याला ते असं पिळायचं आहे की जेणेकरून त्याच्यात आपले जे बिया असतात त्या पडल्या नाही पाहिजे. तर इथे मी हातावर असं लिंबू पिळून घेत आहे. त्याने काय होईल की ह्या ज्या बिया आहे ह्या बिया वर राहील व फक्त याचा रस असा खाली पडेल. आता आपल्याला हे लिंबू पूर्णतः पिळून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच मीठ घातल्यानंतर हे पाणी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे एक स्प्रे बॉटल. तुम्ही साध्या बॉटलमध्ये सुद्धा हे पाणी भरू शकता, पण मी इथे स्प्रे बॉटलचा वापर करत आहे. स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरल्यानंतर आता आपल्याला याला घेऊन जायचं आहे गॅसकडे गेल्यावर आपल्याला याचा स्प्रे मारायचा आहे आपल्या गॅसवर. गॅस कितीही स्वच्छ केला तरी त्याच्यावर झुरळ होतात किंवा मुंग्या किंवा जास्तीत जास्त माशा. आणि जर गॅसवर झुरळ येत असतील, माशा होत असतील किंवा मुंग्या, तर आपल्याला त्या गॅसचा म्हणजे आपल्याला ते किळसवाणं वाटतं. म्हणून आपण इथे जर याचा स्प्रे आपल्या गॅसवर स्वच्छ केल्यानंतर जर मारले तर आपल्या गॅसवर बिलकुल मुंग्या होणार नाही किंवा रात्रीच्या वेळेस जे झुरळ निघतात ते झुरळ होणार नाही आणि आपल्या गॅसवर बिलकुलच माशा वगैरे बसणार नाही. म्हणून ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आपल्याला काय करायचं आहे, हा स्प्रे असा गॅसवर मारून घ्यायचा आहे.
गॅसवर स्प्रे मारल्यानंतर आपल्याला एका कोरड्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून हा स्प्रे जो आहे तो पूर्ण गॅसवर लागला पाहिजे. नंतर तुम्ही पाहू शकता की याच्यावर बिलकुलच माशा किंवा मुंग्या किंवा झुरळ बिलकुल होणार नाही. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.